अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज स्वामी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे मुलाबाळांचे संरक्षण करणार आहेत आणि मोठ्या दुःखातून त्यांना बरं करणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अनुभव येईल। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा। आज स्वामी तुमच्या जीवनात आनंद भरण्यासाठी आले आहेत, त्यामुळे स्वामींकडे दुर्लक्ष करू नका। मनापासून ऐका, निर्मळ मनाने ऐकाल तर मोठा अनुभव येईल। आज स्वामींना तुमची काळजी वाटत आहे, म्हणून स्वामी तुम्हाला सावध करायला आले आहेत। स्वामी भक्तांनो, आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा, भाग्यवंत ठराल। स्वामी आज तुमच्यासाठी एक नवीन चमत्कार घेऊन आले आहेत आणि स्वामी आज तुम्हाला नक्कीच मोठा आशीर्वाद देणार आहेत। त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि स्वामी तुमची आज सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत आणि तुमच्या कुटुंबावरील मोठे संकट आज टळून जाईल। त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा, सर्व काही शक्य होणार आहे आणि सर्व काही या जीवनात स्वामींवरच तुम्ही सोपवून द्या। बघा, स्वामी सर्व काही ठीक करतील। आणि हा व्हिडिओ पुढे बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत। स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की हे बाळा, माझ्या प्रिय भक्ता, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण आणि संघर्ष हे फक्त एक टप्पा आहे। तुमच्यावर येणाऱ्या या कठीण प्रसंगामध्ये लक्षात ठेवा की तुमचा विश्वास आणि धैर्य तुमचं सर्वात मोठं बळ आहे। तुमच्या जीवनाच्या प्रवासात तुम्हाला अनेक वेळा असं वाटेल की तुम्ही एकटे आहात, परंतु मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे। तुमच्या मनातील सर्व शंका आणि चिंता दूर करा। प्रत्येक संकटातून तुम्हाला शिकता येईल आणि तुम्ही अधिक मजबूत बनाल। तुम्ही अनुभव असलेल्या दुःखाच्या क्षणांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला तो त्रास होतोय तो तुमच्या जीवनातला एक महत्त्वाचा हिस्सा आहे। हा अनुभव तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन आणि समज देईल। माझा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि मी तुमच्या मनातील शक्तीला जागरूक करणार आहे। तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला तुमच्या हृदयातील आवाज ऐकावा लागेल। तुमच्या अंतःकरणात असलेले धैर्य आणि प्रेम तुमचं मार्गदर्शन करेल। तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुमचा प्रयत्न कमी करू नका। प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा, कारण मेहनत कधीही वाया जात नाही। आता तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे एक संधी म्हणून पहा। तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही जिथे जाण्याची गरज आहे त्या दिशेने पावले टाका। मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे आणि प्रत्येक पावलावर तुमचा हात धरून तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि लागला तरी मी तुम्हाला समर्थन करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात खरा आनंद आणि शांती मिळवून देईल। तुमच्या हृदयात असलेला विश्वास तुमच्या सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती देईल। बाळांनो, मी नेहमी तुमच्या सोबत आहे। तुमच्या मेहनती आणि धैर्याबद्दल मी तुम्हाला शक्ती देईन आणि जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागेल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, माझे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि मी तुम्हाला दिशा दाखवील। म्हणून प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन सूर्योदय होतो आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच गोड असेल। फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, मी तुमच्या सोबत आहे। त्याचा या संवादात भक्ताला मिळालेली शांती आणि धैर्य तसेच अतूट विश्वासाची भावना व्यक्त होत असते आणि भक्तालाही छान वाटत असते। म्हणून स्वामी आपल्या भक्तांशी संवाद साधताना त्यांच्या मनातील सर्व विचार आणि भावना समजून घेत आहेत। ते स्वामी आपल्याला सांगत आहेत, माझ्या बाळा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे। प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवतो। मी तुमच्या सोबत आहे। जेव्हा तुम्ही आनंदित असता तेव्हा मी तुमचा आनंद द्विगुणित करतो आणि जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहतो। तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा तुमचं खरे सामर्थ्य आणि धैर्य उघड करतो। कधीकधी तुम्हाला वाटेल की सर्व काही धुसर आहे आणि प्रकाश दिसत नाही, पण हे लक्षात ठेवा, अंधारातील प्रत्येक क्षण हा तुमच्या विकासाचा एक भाग आहे। तुम्ही त्या अंधाऱ्या मार्गावर चालत असताना मी तुम्हाला एक नवा दृष्टिकोन देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करू शकाल आणि माझ्या प्रेमाच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या सर्व समस्यांना तोंड देऊ शकता। जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अनेक आव्हाने येतील, कधीही निराश होऊ नका, कारण प्रत्येक संकटामुळे तुम्हाला एक नवीन दिशा आणि संधी मिळते।
तुमच्या मनात असलेले भूतकाळाचे दुःख किंवा भीती तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही आपल्या अंतःकरणातील शक्तीला ओळखा, कारण ती तुमच्या सर्व आव्हानांना पार करण्याची क्षमता देते. आणि माझी कृपा तुमच्यावर आहे आणि मी तुमच्या सोबत राहतो. तुमच्या मनातील सर्व चिंतांना दूर करा आणि शांतता शोधा. जेव्हा तुम्ही शांतीच्या स्थानावर पोहोचता तेव्हा तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसेल. त्या क्षणात तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठी आहे. तुमचं जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, जिथे तुम्ही प्रेम, सहानुभूती आणि साक्षात्काराचे धडे शिकता. हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या सोबत आहे. तुमच्या अंतःकरणातील शक्तीला जागरूक करा आणि तुम्हाला जे हवे आहे त्यातील काम करा आणि त्यासाठी काम करा. म्हणून तुम्ही ज्या दिशेने जात आहात ती तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मी तुम्हाला प्रेमाने आणि कृपेने नक्कीच तुमच्यावर आशीर्वाद वर्षवीन आणि तुम्ही ज्या मार्गाने जात आहात त्या मार्गाने तुम्हाला यशस्वी होऊ देईन. आणि माझे आशीर्वाद बाळांनो तुमच्या पाठीशी असेच कायम स्वरूपी राहतील. फक्त विश्वास ठेवा. विश्वासावर दुनिया कायम आहे. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावं ठेवतील, म्हणजे ठेवतीलच. आणि आयुष्यात खूप कष्ट, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होऊन जाते. ही स्वामींची कृपा आहे आणि ही अशीच आपल्यावर कायम बरसत राहणार आहे. म्हणून आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक तो परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरातील देवपण. हे संपलं की सर्व काही संपून जाईल. मग या पृथ्वीतलावर काही उरतच नाही. म्हणून मित्रांनो, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग मात्र होणार नाही. आणि आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही, तर बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न नक्कीच करायला हवेत. आणि अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती आहे. उपासना व नामस्मरण जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं काही उत्तम होईल बाळा, अजिबात घाबरू नको. आणि वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका, एवढं लक्षात ठेवा. कारण माणसं बदलली तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप होण्याची वेळ येईल. आणि ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध पूर्णपणे संपून जात असतात. आणि हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळतं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं आणि जे आपल्यासाठी स्वामींनी दिलेलं असतं. म्हणून वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच तुम्ही पोट भरायला पाहिजे. आणि अजून काही दिवस सहन करा. फक्त तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे तुम्हाला प्रॉब्लेम येतील, संकट येतील, दुःख येतील, पण सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वांना चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून नक्कीच जावे लागत असते, कारण हेच तर आयुष्य आहे. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहो तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आणि हाय त्या परिस्थितीला नक्कीच तुम्ही सामोरे जा. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. आणि जीवनामध्ये त्याला प्रगतीपथावर जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात, बोलून टाकावं पण टाकून कधी बोलू नये. याने माणसाची मनं दुखली जातात आणि माणसं आपल्यापासून लांब जात असतात. म्हणून बहुरुप्याने कितीही सोंग घेतली तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. तसंच आपला स्वभाव असतो. आपण कितीही सोंग केले तरी आपला मूळ स्वभाव कुठेही जाऊ शकत नाही आणि बदलू शकत नाही.
जसे की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असतो. म्हणून कोणत्या माणसाचे विचार कसे असतील आणि कुठे असतील हे आपण सांगू शकत नाही. त्याचा आपण नक्कीच अंदाजा लावू नये. मानसिक शांती असेल तर सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून आपण जेवढे सुखी आणि समाधानी राहू तेवढं छान आपलं जीवन असणार आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा स्वतः परमेश्वर करत असतो. आणि परमेश्वर आपल्याला त्यानुसार आशीर्वाद पण देत असतो. म्हणून तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्याला त्याचे फळ हे भोगावेच लागते आणि प्रत्येकाला ते भोगावे लागणारच आहे. म्हणून तुम्ही वेगळे आणि स्वामी वेगळे आणि बाकीचे लोक वेगळे असे कधीच समजू नका. आणि स्वामी कधीच काही करत नाही हे तुम्ही अजिबात समजू नका. कारण स्वामी सर्व काही करतात आणि ते कर्माची फळेही आपल्याला त्याचप्रमाणे देत असतात ज्याप्रमाणे आपण लोकांवर तशी कर्म करत असतो. म्हणून माणूस कधीही आपल्या समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे हे नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आपल्याला उलटं करायचं असतं पण आपण काहीच करून बसतो. म्हणून बाहेर पडल्याशिवाय जग कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळणार नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी कधी उजळत नाही आणि तोही व्यक्ती तुमच्याकडे धावून येणार नाही. आणि कष्ट केल्याशिवाय सुख कधी मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य कधीच तुमचं घडणार नाही. म्हणून जीवनामध्ये कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं परत येतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत व सिद्धांत कधीच तुम्ही आयुष्यात स्वीकारू नका. आणि जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे ना तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात आणि थोडंसं कमी काही पडायला लागलं की देवाला जाऊन साक्षात नमस्कार घालतात. असं कधी करू नका. देवाची भक्ती तुम्ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने दररोज थोडी थोडी करायची आहे. आणि माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा अजिबात विचार नाही करायचा आणि उद्या काय घडणार आहे याचाही विचार नाही करायचा. फक्त आज आपल्यासोबत काय घडतंय आणि आपण कसे वागतोय आणि काय करतोय याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसांसमोर गप्प राहिलेलं बरे असते. कारण अशा माणसामुळे आपले विचार पूर्णतः खराब होऊन जातात आणि आपल्याला काही समजत देखील नाही. म्हणून मित्रांनो, विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. म्हणून स्वामींची लीलाही तशीच काम करत असते आणि स्वामी आपल्याला तसेच आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण नितांत विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत. कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठी तर जोडली जात आहेत आणि आपण चांगल्या मनाने आणि चांगल्या नावाने आपण नाती जोडत आहोत. म्हणून कधी कधी शांत राहणं हेच तुम्हाला चांगलं होणार आहे आणि त्यातून आपल्याला मोठं उत्तर सुद्धा मिळतं. कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे पूर्णपणे आपल्या आणत असतात आणि आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने तुम्ही सांभाळलं पाहिजे. मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असो, ती तुम्ही चांगली सांभाळली तर चांगलीच होणार आहेत. आणि श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत नक्कीच आपलं नाव पहिल्या स्थानी आलं पाहिजे. आणि जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार ना की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर. सर्व काही मिळणार आहे आणि सर्व काही शक्य होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो आणि त्याला सर्वात जास्त त्रास होत असतो. म्हणून आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार, तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम फक्त ठेवायचं आहे आणि आपलं काम हे इमानदारीने करत राहायचं आहे. जेवढं जास्त आपलं काम तुम्ही इमानदारीने करत राहाल तेवढं चांगले तुम्हाला स्वामी देतील आणि सर्व काही तुमच्यासाठी भरपूर काही नक्कीच देतील. आणि जे आज तुम्ही वागताय ते उद्या तुमच्यासोबतही वागलं जाईल. जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय तोच त्रास उद्या तुमच्याही वाट्यालाही येईल. म्हणून विषय कर्माचा आहे, तिथे धर्म सुद्धा हजर असतो, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ना तर तुमचा एक दिवस असा येईल की तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि लागणाऱ्या गोष्टी सुद्धा विकत घ्यायला पैसे उरणार नाही. म्हणून तुम्ही
आज जर पैसा उडवत असाल तर तो सांभाळून आणि सावध होऊन जा. आळस कधी करू नका. माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबळ शत्रू नक्कीच आळस आहे. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ना, ते जर खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे होऊन जात असतात. म्हणून कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात, तो मनुष्य महान होत असतो आणि अजून महान तो होत जात असतो. म्हणून मित्रांनो, अद्भुत आहे स्वामींची माया, सदैव राहो स्वामींची छत्रछाया. अक्कलकोटी आहे स्वामींचा निवास, स्वामींच्या कृपेने सुखी होतो आपला मोठा जीवन प्रवास. म्हणून एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी, की कितीही मोठे संकट जरी आले आणि कितीही मोठे आमच्यावर नक्कीच दुर्दशा झाली तरी तुम्ही आम्हाला सांभाळा आणि ती शक्ती आम्हाला द्या. म्हणून कोणालाही न दुखवता जगणे हेही सुद्धा याच्या इतके सुंदर कर्म आपण कोणत्याही जीवनात करू शकत नाही. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फळं दिलेच पाहिजे असं नाही. काही आपण नाती निस्वार्थ मनाने सुद्धा जोडली पाहिजे आणि त्यांच्यापासून आपल्याला काही फायदा होईल या अर्थाने ती नाती आपण कधीच जोडू नये हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचे रूप कधीच देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. आणि नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकलेला असतो आणि त्यालाच खरं आयुष्य जगण्याचं ज्ञान झालेलं असतं. म्हणून जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही, त्याची गत सोने पाठीवरून वाहून नेणाऱ्या गाढवासारखी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही आणि काहीही स्वामी त्यांना कमी पडू देणारही नाही. कारण ते व्यक्ती एकदम चांगला विचार करत असतात आणि मनापासून दुसऱ्याचा विचार करत असतात. म्हणून 1 कोटी रुपयांचा जर हिरा अंधारात जर हरवला असेल ना, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवरून नसते तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावरून असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून कधी राहू नका. कारण कोण किती पण आपलं असलं ना तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आणि आपलं आपल्यालाच करावं लागतं. म्हणून अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. खूप संकट जवळ सुद्धा येत नाहीत, बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तिथून तुम्ही नक्कीच चुकीच्या मार्गाला जात असतात आणि तिथून भरपूर मोठी लढाई होत असते. म्हणून आपल्या मार्गाला जे आहे आणि आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळून राहील हे मात्र नक्कीच. आणि इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही, त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते. आणि शेवटपर्यंत सत्याच्या मार्गाने चालत राहा. सत्याच्या मार्गाने चालाल तर नक्कीच तुम्ही चांगल्या वाट्याला लागाल. आणि स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. म्हणून तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. म्हणून मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र तुमचं जीवन संपायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि अनुभवानुसार माणसांची पारख करायला शिका, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ कधी तुमच्या राहणार नाहीत. आणि निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्न उरत नाही. भले सोबत कुणी असो वा नसो, फक्त तुम्ही एकट्यानेच नक्कीच चांगल्या वाट्याला चाललं पाहिजे आणि चांगल्या वाट्याला राहिलंही पाहिजे. स्वामी श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधाने ठेवा. आम्हाला फक्त एवढेच तुमच्या चरणी आमची प्रार्थना असेल. आणि जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं, कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वासही पूर्णपणे गमावून बसत असतो. म्हणून निराश कधी होऊ नका आणि चिंता कधी करू नका. चिंता आणि चिता समान असते हे तुम्ही ऐकलंच असेल. म्हणून जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ती कडू वाटत असली तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते, हे लक्षात ठेवा. आणि मातीतला ओलावा तसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं पूर्णपणे जपून ठेवत असतो. आणि जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विजय आणि विषय तुमची नजर आणि मार्ग कधीच विचलित करू शकत नाही आणि कधीच तुम्हाला
त्या मार्गावरून बाहेर ढकलू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. विश्वास ठेवा, समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली स्वामी शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. म्हणून स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे हे फार महत्वाचे आहे. आणि ते समजले की सर्व काही आपल्याला समजत असते. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण आपण कसे वागतो आणि कसे बोलतो आणि आपल्याजवळ किती माणुसकी आहे यात आपलं भरपूर श्रेष्ठ होत असतो आणि जीवनामध्ये भरपूर आनंदित होत असतो. म्हणून कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल आणि तुमच्या मनाला कसं होईल. म्हणून ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली ना, निस्वार्थ प्रेम दिलं ना, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म हे पूर्णपणे फिरून येत असतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. नक्कीच तुम्हाला आठवण येईल आणि तुम्हाला कळेल की आपण नक्कीच चुकीच्या व्यक्तीला धोका दिला आहे. म्हणून स्वामींनी कधी मानलं नाही जातीभेद, धर्म, चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. कारण कर्मामुळे सर्व काही शक्य होत असतं आणि कर्माच्याच आपण भीतीने राहिलं पाहिजे. देव आपल्याला माफ करून टाकेल, पण कर्म कधी माफ करणार नाही. श्रद्धा ठेवून जो करतो ना, सर्वात श्रेष्ठ भक्ती स्वामी त्यालाच मिळवून देतात आणि भरपूर काही त्याला देत असतात. आयुष्यामध्ये धनदौलत, संपत्ती देत असतात आणि आरोग्य सुद्धा देत असतात आणि मोक्ष आणि मुक्ती सुद्धा स्वामी त्याला देत असतात. म्हणून तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्वाचं नसतं. तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल, तर ती भक्ती काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा. देव नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरपूर मोठे आशीर्वादही देईल. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख कधी तुम्ही होऊ नका. कारण एकदा तोडलेला विश्वास तो व्यक्ती परत परत नक्कीच तोडू शकतो. कारण हे प्रत्येक दुनियामध्ये होत असते आणि संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही असली पाहिजे आणि दोघांमध्ये ती कला असेल तर सर्व काही चांगले घडत असते. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. आणि संकटाचा सामना करताना भरपूर काही गोष्टी आपल्या आड येत असतात आणि त्या आड आलेल्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावंच लागतं. आणि ते सामोरे जाण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळते ती स्वामींकडून. आणि स्वामी आपल्या पाठीशी असताना ती शक्ती आपल्याला नक्कीच मिळत असते आणि आपण त्यानुसार जीवनामध्ये भरपूर प्रगतीही करत असतो. म्हणून पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि नंतर आपण नक्कीच फसत असतो. म्हणून चांगल्या मार्गावर आणि सत्याच्या मार्गावरच तुम्ही चालायला पाहिजे, तरच तुम्ही जीवनामध्ये श्रेष्ठ आणि भरपूर नाव कमवू शकाल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय पूर्णपणे असतो. आणि काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाही गमावत, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील पूर्णपणे गमावून टाकत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आणि कसा तो दगडामध्ये भाव बघणार आहे. म्हणून ते बघण्यासाठी मनही आपलं तितकंच निर्मळ असावं लागतं. स्वामी सांगतात, जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठे चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली असली ना, तरी त्याचा येणारा काळ सदैव दुःख आणि नक्कीच परिश्रमाने जाणार आहे आणि तो दाखवणारा असतो, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही नक्कीच ठरवायचं आहे की तुम्हाला कर्म कशी करायची आहेत. कर्मानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे, आज ना उद्या मिळेलच. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीही तुम्ही निरखून पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम घेऊन जीवन जगा. बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि कुटुंब वाटून नक्कीच घेण्यापेक्षा आपली तुम्ही प्रत्येकाने जबाबदारी जर वाटून घेतली आणि प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली तर तुमचं कुटुंब हे जवळ राहील आणि मिळून मिसळून राहील. त्यात तुम्हालाही आनंद वाटेल आणि त्यांनाही आनंद वाटेल. म्हणून आपण असं राहायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त जीवनामध्ये घातक असतात. आणि त्या लोकांपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढं लांब राहायला आपण शिकलं पाहिजे.
आणि या जगात सगळ्याच गोष्टी सापडतात, पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही. आणि ज्या दिवशी ती सापडेल ना, त्या दिवसापासून आयुष्य आपलं पूर्णपणे बदलून जाईल. ज्या दिवशी आपण स्वतःची चूक शोधू आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करू, त्या दिवशी आपण जीवनात पुढे पुढे जात राहू आणि स्वामींचाही आशीर्वाद आपल्यावर बरसत राहील. म्हणून सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून आपल्याला स्वामींनी काय दिले आहे त्यासाठी प्रत्येक वेळी स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वामींना धन्यवाद म्हणायला शिकाल, त्या दिवशी स्वामी अत्यंत खुश होतील आणि तुम्हाला अजून देतील. म्हणून कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते आणि त्यांनाच यश मिळत असते. म्हणून कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा. कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडत असतो आणि व्याजासह त्याला ते फेडायला लागतं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. कारण आपण जर चांगले वाटेला असून चांगले कर्म करत असू तर आपल्याला बघून हसताना कोणी दुःख होणार नाही, उलटून त्यांनाही हसू येईल. म्हणून आपण जर चुकीचे कामं केलेली असली तर त्याला नक्कीच दुःख होणार आहे. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नका. तुम्ही एवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्यांच्या कित्येक पटीने देव तुम्हाला परत देईल. आणि देव प्रत्येकाला देत असतो, फक्त तो दाखवत नसतो. आणि तुमच्यातील दोष दाखवून देणारे लोक कमवा, नाहीतर कौतुक तर लोक फायद्यासाठी सुद्धा करत असतात. आणि कौतुक करणारे लोक तोंडावर गोड आणि मागे कडू असतात. म्हणून आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळाले आहेत हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर कळतही नाही आणि उमजतही नाही. म्हणून आपल्याला कोणता व्यक्ती कसा आशीर्वाद देऊन जाईल आणि स्वामी आपल्याला जीवनात काय शिकवत असतात हे सर्व काही आपण समजून घ्यायला हवं. कुणाचाही वाईट अवस्थेवर हसू नये, जो तो आपल्या संकटाशी लढत असतो. काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. मग ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार मार्ग नवीन काढला पाहिजे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग पूर्णपणे शुद्ध होत असते आणि त्यानुसारच आपल्याला चांगली मिळत असते. म्हणून अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं काही ठीक होईल. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. आणि जो व्यक्ती स्वामींच्यावर निर्मळ मनाने आणि चांगल्या मनाने विश्वास ठेवतो त्याला स्वामी नक्कीच तारतात आणि भरपूर मोठे आशीर्वादही देतात. म्हणून संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आणि जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीतून जाल तेव्हा तुम्हाला जे जीवनाकडून कठोर अनुभव येतील आणि भरपूर काही लोकांचे चेहरे तुम्हाला दिसतील की हे कसे आहेत, तर तुम्ही जीवनामध्ये अजून सावध होऊन जाल आणि अजून सावधरित्या तुम्ही पाऊल ठेवायला लागाल. आणि नकळत तुमच्यासमोर भरपूर काही मोठी चांगली बातमी येणार आहे आणि त्या चांगल्या बातमीने तुमच्या मनातील सर्वात कठीण इच्छा आज पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि त्यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचाच असेल. आणि तो आत्मविश्वास जर आपल्यात उमलला आणि तो आत्मविश्वास जर आपण नक्कीच बांधून ठेवला आणि त्याला भरपूर मोठं केलं तर नक्कीच तो आत्मविश्वास वाढेल आणि देवावरची भक्ती सुद्धा आपली वाढेल. म्हणून परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. कारण परिस्थिती जे शिकवते ते सर्व काही आपल्याला नक्कीच लक्षात राहतं आणि त्याचे अनुभवही येतात. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसलेला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब करतो आणि तुझाही हिशोब तोच करणार आहे. म्हणून दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्याच्या कर्माची फळं त्याला स्वामी देतातच. आणि जर वाईट कर्म चुकीची कर्म केली तर मग तुम्हाला वाईटच गोष्टी तुमच्या सोबत घडणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नका. प्रत्येकाला यश मिळते, फक्त आपण खंबीरपणे लढायला शिका. एकदा लढायला शिकले की सर्व काही आयुष्यामध्ये शक्य होऊनच असते. आणि तू मन छोटं करू नकोस. जिथे तुझे आपले तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन. आणि स्वामी आपली साथ तिथे देतात जिथे सर्व लोक आपली साथ सोडून देतात आणि सर्व लोक आपल्याला सोडून जात असतात. म्हणून खरा व्यक्ती बनायला तुम्ही शिकलं पाहिजे. जेवढा जास्त खरं बनायला शिकाल आणि सगळं काही संकट तुमच्या पुढून असं उडून जाईल. कारण तुम्ही खरे आहात आणि भक्तिमय आणि निर्मळ मनाने तुम्ही लोकांची सेवा आणि स्वामींची भक्ती करत आहात. म्हणून समोर सगळं बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं.
स्वतः आपण जर हार मानून घेतली तर मग आपण हारणारच आहोत आणि त्याला काही पर्याय उरत नाही. लढला तर संकट तुम्हाला संपून टाकणार आहे आणि लढला तर तुम्ही संकटाला नक्कीच संपून टाकणार आहे. मग हा पूर्णपणे निर्णय तुमचाच आहे, तुम्हाला काय करायचं आहे. मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. म्हणून मित्रांनो, आपल्याला जीवनामधून यश हे मिळवावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावेच लागतील. जेवढे जास्त कष्ट आपण करू आणि कष्टाला आपण महत्त्व देऊ तेवढे चांगले आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो आणि आपण जीवनाला लढा देऊ शकतो. म्हणून बाह्य यश आपल्या जाणीवांना तीव्र करत असते. आता पैसा, प्रतिष्ठा, लग्न, मुले, चांगली नोकरी, हवे ते कपडे, लॉटरीचे मिळालेले पैसे किंवा अशा प्रकारचे कुठलेही यश तुमच्या मनातल्या भावनांना बहिर्गोल भिंगातून पाहिल्याप्रमाणे मोठे दिसते आणि तुम्ही मुळातच शांत स्वभावाचे असाल. पण तर अशा यशामुळे तुम्ही आणखी शांत होता आणि तुम्ही आनंदी आणि प्रेमळ असाल तर अगदी आनंदी व प्रेमळ होता. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल तर तुमचा आत्मविश्वास अधिक वाढतो. तेव्हा तेच उलट पक्षी, जर तुम्ही आनंदी नसाल तर तुमच्या आयुष्यातील उत्साह, प्रेम, आत्मविश्वास, शांती नाहीशी होईल. आणखी हवेचा ध्यास तुम्हाला तुमच्या वैयक्तिक यशापासून दूर तर नेईलच, पण तुमचे आयुष्य आणखी गुंतागुंतीचे आणि संकटांना आमंत्रण देणारे ठरेल. आणि जर तुम्ही मुळात आनंदी नसाल तर अधिक पैसा तुम्हाला अधिक आनंदही देणार नाही. मुळातच आनंदी प्रवृत्तीचे असाल आणि तुम्हाला हे कळून चुकलेले असेल की आनंदी राहण्यासाठी तुम्हाला अधिक पैशाची गरज नाही तर अधिक संपत्ती तुम्हाला नक्कीच अधिक आनंदी बनवेल. अधिक पैशाची अपेक्षा धरणे यात चुकीचे काहीच नाही, पण पैशाच्या या ध्यासात आपणही विसरता की आनंद हा आपल्या अंतर्गत असतो. आपल्याला पाहिजे ते मिळवणे आणि जे आपल्याकडे आहे ते हवे असणे हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही आनंदी, प्रेमळ, आत्मविश्वासाने युक्त आणि शांत व्हाल. आणि जरी तुमच्याकडे लौकिक दृष्टीनं काही नसेल तरी नंतर तुम्हाला जगातील सर्व सुखे मिळाली की नाही तुम्ही अगदी आनंदी व्हाल. आणि एकदा का तुमच्याकडे आहे त्यावर तुम्ही खुश असलात की लौकिक दृष्ट्या मानले जाणारे यश त्यांच्या पाठोपाठ योग्य मार्गाने येईल. आणि लौकिक यशाचा भ्रम आहे. या सगळ्या बाह्य यशाचे मुख्य वचन असते भ्रम किंवा अभ्यास. आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला वाटते की नवीन गाडी घेतली की आपली नोकरी बदलली किंवा प्रेमळ जोडीदार मिळाला तर आपले आयुष्य अधिक सुखी होईल. पण ही प्रत्येक गोष्ट मिळाली तरी सुख आपल्यापासून दूर पळते. म्हणून आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा सामान्यपणे आपल्याला वाटते की आणखी काय मिळाले तर आपले दुःख नाहीसे होईल. पण तसे होत नाही. आहे तेवढे पुरेसे आहे असे माणूस कधीच म्हणत नाही. आपल्याला जास्त मिळाले नाही या भावनेने आपण दुःखी झालो की बाह्य यशाचा भ्रम आपल्या मनावर राज्य करू लागतो आणि मग आपल्याला आणखी काही मिळाल्याशिवाय आपण आनंदी होऊ शकणार नाही. ही भावना वाढीला लागते. आणि पुढील काही नेहमीचीच उदाहरणे आपण बघूया. जोपर्यंत माझ्याकडे 1,00,000 रुपये जमत नाही तोपर्यंत मी सुखी होणार नाही. जोपर्यंत माझी देणी संपत नाही तोपर्यंत मला बरे वाटणार नाही. माझ्या बायकोचा स्वभाव बदलल्याशिवाय मला सुख मिळणार नाही. माझा नवरा माझी काळजी घेत नाही तोपर्यंत मला कसे सुख मिळेल. माझे वजन कमी झाले तर मला बरे वाटेल. जिंकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मला मान सन्मान मिळाल्याअखेरीच आणि माझे कौतुक झाल्याअखेरीच मला बरे वाटणार नाही. सध्या माझ्या आयुष्यात किती ताणतणाव आहेत ते नाहीसे झाले तरच मी सुखाने श्वास घेऊ शकेन. अजून खूप काही करायचे बाकी आहे. मला कसं चैन पडेल. आता काही करायला नाही म्हणून मी दुःखी आहे. सुरुवातीला आपल्याला हवे ते मिळाले की आनंद मिळतो हे दिसते, पण फारच थोड्या वेळात आपण पुन्हा दुःखी होतो. दुर्दैवानं प्रत्येक वेळी चांगले वाटण्यासाठी आपण बाह्य गोष्टींचा आश्रय घेतो. त्यामुळे आपल्यामध्ये एक पोकळी रितेपणा जाणवतो आणि आनंद आणि शांतताऐवजी आपल्या आयुष्यात लोभ आणि असमाधान येते. म्हणून वैयक्तिक यशाशिवाय अधिक मिळवूनही आपण दुःखी होतो. म्हणूनच श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांच्या कथा दुःखाने भरलेल्या असतात आणि झगमगत्या दुनियेतील प्रसिद्धी तर दुःख, व्यसननिधीनता, घटस्फोट नैराश्याने घेऊनच येते. आणि जर आपण वैयक्तिक यश संपादन करण्याचे तंत्र शिकलो नाही तर मिळालेले अधिक वैभव आपल्याला असमाधानी ठेवते आणि चिंता निर्माण करते. म्हणून वैयक्तिक यश हे आतूनच येत असते हे लक्षात घ्या. वैयक्तिक यश हे आपल्या अंतर्गतच असते आणि तेव्हाच ते संपादन करता येते. जेव्हा तुम्ही फक्त तुम्हीच नसता तर तुम्ही स्वतःवर प्रेम करता. एखादी गोष्ट करताना आनंद, आत्मविश्वास आणि खंबीरपणा वाढणे आवश्यक असते. वैयक्तिक यश म्हणजे फक्त मोठी ध्येय गाठणे नव्हे तर आनंदी आणि समाधानी वाटणे आहे. आणि वैयक्तिक यशाशिवाय तुम्ही कोणीही असलात तरी तुम्ही कितीही मिळवले तरी कोणतीही परिस्थितीत तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल
तुमच्या सद्यस्थितीबद्दल आणि तुमच्या भविष्याबद्दल आतून खूप बरे वाटेल, तेव्हा वैयक्तिक यश तुम्ही मिळवलेले असे म्हणता येईल. आणि भौतिक यश हेच आपले अंतिम ध्येय आहे असे मानण्यासाठी खोटेपणा किंवा व्यर्थता आपल्याला जाणवली की वैयक्तिक यश मिळेल यामध्ये काय गंमत आहे की एखादे ध्येय ठरवले आणि ते गाठल्यावरही ते पुरेसे न वाटणे आणि लाखो रुपये भल्या बुऱ्या मार्गांनी कमवल्यानंतर आरशात आपल्याला स्वतःलाच पाहताना नाराज होण्यात तरी काय गंमत आहे. म्हणून चिरकाल टिकणारा खरा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत छोटासा बदल करावा लागेल. त्यासाठी भौतिक सुखाच्या मागे न लागता वैयक्तिक यश मिळवणे हे आपले आद्य ध्येय मानावे लागेल. म्हणून आनंदाची डोही आनंद तरंगे. चिरकाल टिकणारा आनंद आपल्याला आतून मिळतो. तुम्हाला हवे ते मिळवल्याचा आनंद हा तुम्ही जेवढे आनंदी व्हाल तेवढ्याच मर्यादेपर्यंत असतो. आणि काहीतरी चांगले काम केल्याचा आणि काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मात्र तुम्हाला अधिक सामर्थ्य देतो आणि तुम्हाला आत्मविश्वासयुक्त बनवत असतो. दुसऱ्यांवर प्रेम केल्याने तुमचे स्वतःवरचे प्रेम सुद्धा वाढीला लागते आणि शांती, आनंद, विश्रांती यामुळे तुमचे आयुष्य शांततामय व तणावरहित होऊन जाते. आणि बाहेरच्या जगातून फक्त आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि शांती यांच्या लाटा येतात. त्या आपल्या आतमध्ये आधीच असतात. आणि भौतिकदृष्ट्या यश हे तुम्हाला तेव्हाच आनंदी करू शकते जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता. म्हणून तुम्ही जर आनंदी असाल तर आयुष्यात तुम्हाला जे काही मिळते तेव्हा तुमचा तो आनंद कायम राहतो. आणि हे असे काही बाथटबमध्ये उबदार पाण्यात पोहण्यासारखे असते. जर तुम्ही हालचाल न करता शांतपणे झोपलात तर तुम्हाला थोड्या वेळाने पाण्याचा उबदारपणा जाणवणार नाही. व जर पण तुम्ही हालचाल केलीत आणि पाण्यातून हातपाय वर काढले तर तुम्हाला उबदारपणा जाणवेल. हा उबदारपणा जाणवण्यासाठी 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तुम्ही मुळात उबदार पाण्यात असणे गरजेचे आहे आणि दुसरी म्हणजे थोडीफार हालचाल करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आयुष्यात आनंदाच्या लाटा जाणवण्यासाठी आपण मुळात आनंदी पाहिजे, नंतर आपल्याला पाहिजे ते मिळवले पाहिजे. आणि जर आपण आनंदी असलो तर सुखावणाऱ्या आणि सुमधुर अशा आनंदाच्या लाटांचा अनुभव घेण्यास खूप मोठ्या बाह्य यशाची गरज नाही. आणि जर तुम्ही आता अशा पाण्यात आंघोळीसाठी पहुडला आहात की त्याचा संबंध तुमच्या आतील सामर्थ्याशी आणि आत्मविश्वासाची आहे तर थोडी हालचाल केल्यास तुम्हाला आत्मविश्वासाच्या लाटा जाणवतील. आणि जर तुम्ही प्रेम आणि शांततेच्या पाण्यात असलात तर तुमच्या इतरांबरोबरच्या संवादातून आणखी प्रेम आणि शांती मिळेल. पण याउलट जर तुम्हाला सुख दुःख असेल आणि तुम्ही खूप त्रासिक झाला असाल, तर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल आणि निराश झाला असाल तर तुमच्या रोजच्या व्यवहारातून सुद्धा तुम्हाला दुःख, निराशा आणि तणावाच्या लाटा अवतीभोवती जाणवतील. आणि लौकिक अर्थानं तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी तुम्हाला हवे ते मिळत नसेल आणि असेल सुद्धा तरी दुःखच तुमच्या वाट्याला येईल. म्हणून दुःखाचे खरे कारण काय? जेव्हा भौतिकदृष्ट्या यश मिळूनही आपण दुःखी असतो तेव्हा आपण अशा निर्णयाला येतो की अजून ते मिळाले नाही म्हणून आपण दुःखी आहोत. अशी चूक घडणे असं सहज स्वाभाविक आहे. बहुतेक वेळा जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपल्याला काहीतरी हवे असते आणि आपल्याला नकळत आपण म्हणतो की मला जे पाहिजे ते न मिळाल्यामुळे मी दुःखी आहे. आणि पण असा अर्थ काढणे चुकीचे आहे. आपण चुकीने असा अर्थ काढतो आणि आपल्या दुःखाचे कारण आपल्याला नक्कीच हवे ते न मिळणे आहे. आणि जर तुम्ही वैयक्तिक यश मिळवण्यात यशस्वी झालात तर तुमच्या असे लक्षात येईल की अधिकाची वाह वारणे हे आणि ते न मिळणे हे काही दुःखाचे कारण होऊ शकत नाही. आणि त्याऐवजी महत्वाकांक्षा ठेवल्याने सकारात्मक आणि आनंदी वाटते. आणि उत्कटता, आत्मविश्वास, निश्चय, धाडस आणि उत्सुकता आणि श्रद्धा, कौतुक, कृतज्ञता, प्रेम अशी मोठी यादी आहे. महत्वाकांक्षा हे दुःखाचे कारण नाही. मुळातच तुमचा आनंदी स्वभाव असेल तर अधिकाची अपेक्षा करणे आणि स्वतःला त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामात गुंतवणे ह्यामध्ये आनंद होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मनशांती मिळत असते. म्हणून महत्वाकांक्षा असणे किंवा अधिकाची अपेक्षा करणे हे आत्म्याचे, मनाचे, हृदयाचे आणि आपल्या संतांत्रियांचे नैसर्गिक मागणे आहे. आपल्याला आत्म्याला अधिक हवे असते, मग मन आणखी काही करण्याची आज बाळगून असते. आपल्या हृदयाला अधिक प्रेम हवे असते आणि आपल्या इंद्रियांना अधिकाधिक उपभोग हवा असतो. जर आपल्याला आपल्या मनाशी प्रामाणिक राहून कबूल केले तर आपल्याला सगळ्यांनाच अधिकाची हवा असते. अधिक हवे असणे हा आपल्या आत्म्याचा, मनाचा, हृदयाचा आणि इंद्रियांचा स्वभाव आहे. आपल्या नातेसंबंधातून अधिक प्रेमाची अपेक्षा धरणे हे नैसर्गिक आहे. पण आपल्या कामात यश मिळवणे हे चांगलेच. आपल्या इंद्रियाशी भूक भागवणे यात गैर काहीच नाही. आहे त्यापेक्षा अधिक हवे असणे हे आपले नैसर्गिक ठेवण आहे. महत्वाकांक्षा असणे सुद्धा चुकीचे नाही. विपुलता, वाढ, भरभराट, प्रेम, आनंद आणि अधिकासाठी प्रयत्न ही जीवन प्रणाली आहे. तरी सुद्धा अधिक हवे असणे
आणि त्यापेक्षा कमी मिळणे हे दुःखाचे कारण आहे. दुःख हे फक्त आपल्याला आतून आनंद न वाटल्यामुळेच होते आणि त्याचा बाह्य गोष्टींची काहीही संबंध नसतो. दुःख हे अंधारासारखे असते. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. अंधार घालवण्याचा उपाय म्हणजे फक्त बटन दाबून दिवे लावणे. तसेच जेव्हा आपण आपल्या आतील आनंद जागरूक करतो तेव्हाच आपले दुःख कमी होत असते. म्हणून अंधार आपोआप घालवता येत नाही, तर तुम्ही जेव्हा लाईट लावता तेव्हा तो नाहीसा होत असतो. जेव्हा आपल्या स्वभावानुसार आपण वागतो किंवा आपल्या मनाचे आदेश आपण मानतो तेव्हा आपण सुखी असतो. असे का घडते बरं? तर आपण जसे आहोत तसे, म्हणजे मुळात आनंदी आहोत तसंच आपण वागतो आणि आपली नैसर्गिक ठेवण ही प्रेमळ, आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि शांतप्रिय अशीच आहे. म्हणूनच सुखाच्या शोधात इतरत्र फिरण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये डोकावणे गरजेचे आहे. अशा प्रकारे स्वतःमध्ये डोकावून पहिल्यास आपल्याला समजेल की आपण शोधत असलेला आनंद, प्रेम, बळ आणि शांती सर्व काही आपल्यामध्येच आहे आणि आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून बाह्य सुखासाठी स्वत्व विकणे हे नक्कीच आपण समजून घेऊ. ते कसे होते? आता कथा, कादंबऱ्या, सिनेमा यामध्ये आपण नेहमी बघतो की त्या अशा लोकांच्या यशाच्या कथा असतात की ज्यांनी स्वतःच्या आत्मे अशा दृष्ट प्रवृत्ती असलेल्या लोकांना विकले आहेत. जरी या गोष्टी खोट्या किंवा काल्पनिक असल्या तरी सुद्धा त्या रूपकथांमध्ये सत्य दडलेले असते आणि तुम्ही तुमचे स्वत्व सोडून दिले तर असे बाह्य सुख मिळवणे पुष्कळ सोयीचे असते. असे स्वत्व विकणे म्हणजे काय तर केवळ भौतिक सुख केंद्रस्थानी मानून आपल्या आत्म्यांची जी प्रेमळ आणि आनंदी असण्याची इच्छा असते तिलाच मारून टाकणे होय. म्हणून प्रेम, आनंद, विश्वास, संवेदना, संयम, शहाणपण, धाडस, कृतज्ञता, विनयशीलता, औदार्य, आत्मविश्वास, दयाळूपणा सगळे गुण प्रत्येक माणसाच्या अंगी मूलभूत असतात. आणि जेव्हा ही नैसर्गिक प्रणाली तुम्ही नाकारता किंवा हे गुण व्यक्त करत नाही तेव्हाच तुम्ही स्वस्त विकता. आणि मग जरी तुम्ही भौतिक यश मिळवले असले तरी प्रत्यक्षात ते खरे होत नाही हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. जेव्हा भौतिक यशावरच संपूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित करता तेव्हा ते तुम्हाला लवकर मिळते, पण या सर्व प्रक्रियेत तुम्ही स्वत्व गमावता आणि तुमच्या जवळ जे आहे त्याची आसक्ती तुम्हाला राहत नाही आणि तुमची मनशांती आणि हृदयातील प्रेम तुम्ही गमावता. आनंद हा एक तर आपल्यापासून दूर असतो किंवा तो इतक्या दूर पलीकडे असतो की जिथे आपण पोहोचू शकत नाही. म्हणून जेव्हा भौतिक यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावता तेव्हा हे भौतिक यश तुम्हाला लवकर मिळते, पण तुम्ही तुमचे स्वप्न हे गमावत असता. म्हणून जगाच्या इतिहासात अनेक लोकांनी मोठे यश संपादन केले, पण त्यांच्यावर कोणी प्रेम केले नाही. सत्ताधारी बनण्यासाठी या लोकांनी पण स्वतःची प्रेमाची भावना दाबून ठेवली आणि जेव्हा इतर लोक तुमच्या खिसगणितातही नसतात तेव्हा भराभर निर्णय घेणे आणि यश मिळवणे सोपे असते. भौतिक यशाची हीच तर काळी बाजू आहे. अर्थात हे सगळ्यांनाच लागू पडते असे नाही, पण असे दुर्जन सत्ताधिकारी आहेत हे स्पष्टीकरणपणे होऊ शकते. म्हणून इतरांच्या गरजांची आणि भावनांची पर्वा न करणारे, भल्या बुऱ्याचा विचार न करणारे असे लोक स्वार्थी असतात. इतरांच्या गरजा पायदळी तोडून ते निर्दयपणे पुढे जातात. आणि इतिहासात असे अनेक दाखले आहेत ज्या लोकांनी इतरांना नागवून, दुर्लक्षून आणि त्यांच्यावर अन्याय करून संपत्ती आणि कीर्ती मिळवली आहे. सत्ता मिळवण्याच्या नादात त्यांना इतरांजणांचा विसर पडला आहे आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यापेक्षा त्यांनी त्यांची भिस्त भौतिक यशावर जास्त आहे. म्हणून बाह्यता त्यांचे आयुष्य जरी संपन्न व भरभराटीचे दिसत असले तरी आतून ते पोखरलेलेच असते. म्हणून आनंदी राहा, यश तुमचेच आहे. पण नेहमीच असे होते का? म्हणून जगात असेही काही सच्चिक लोक आहेत की जे स्वतःशी प्रामाणिक आहेत, पण यश त्यांच्यापासून दूर पळते. ते त्यांच्या हृदयाशी हाक ऐकतात, परमानंदाची कास धरतात, डोंट वरी बी हॅप्पी चा मूलमंत्र जपतात, जाऊ दे देवाला काळजी असे म्हणतात. त्यांच्या बाबतीत काही वेगळेच घडते. आपल्याला आनंदी राहिल्याने यश मिळणारच असा त्यांचा विश्वास असतो, पण असे घडत नाही. स्वतःशी प्रामाणिक राहिल्याने तुम्हाला आनंद नक्की मिळतो, पण तुम्हाला पाहिजे ते मिळलेच याची खात्री नाही. आणि जगात असे अनेक लोक आहेत की लौकिक आणि अर्थाने त्यांच्याकडे काहीच नाही, पण ते सुखी आहेत. या जगामध्ये जेव्हा ते फिरत असताना त्यांना अनेक माणसे भेटली की ज्यांच्याकडे भौतिक सुख साधने नसताना सुद्धा ते खूप सुखी होते. ते शांत आयुष्य जगत होते. जगात अशी अनेक लाख माणसं आहेत की जे गरीब व आनंदी आहेत. आणि काही श्रीमंत देशात काही चांगली माणसे भेटली, पण त्यांना त्यांची नित्याची बिले देणे अवघड जात होते आणि जमा खर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड जात होते. त्यांना आनंद, प्रेम नक्कीच मिळत होते, पण तरी आपल्याला हवे ते मिळवण्यात ते प्रावीण्य नव्हते. म्हणून जगात अशी लाखो माणसे आहेत की जी आनंदी आहेत पण गरीब आहेत. म्हणून काही लोक असे असतात
की जे भौतिक सुखाची फारशी पर्वा करत नाही, तर उलट अशा सुखांची निंदाच करतात. काही तर या दुष्ट शक्तीचा मुळापासून निषेध करतात, कारण जगातील सगळ्या दुःखाचे कारण भौतिक सुख आहे असे ते मानतात. पण असे करणे म्हणजे बाळाची जन्मताच नाळ तोडण्यासारखे असते. अशी माणसे आपल्याला महत्वाकांक्षा मारून टाकतात, कारण त्यांनी अशी सत्ताधिकारी माणसे पाहिलेली असतात की ज्यांनी त्यांच्या सत्तेचा व संपत्तीचा दुरुपयोग केलेला असतो. जर आपण जागरूक राहून सजगतेने भौतिक सुखाचा त्याग केला किंवा आपण अशा सुखाची पर्वा केली नाही, तरी आपला जो संपत्तीचा प्रति नकारात्मक दृष्टिकोन झालेला असतो तो आपल्याला भौतिक सुखापासून नक्कीच दूर ठेवत असतो. पण तरीही फक्त अंतर्यामी सुखी असणे पुरेसे आहे का? आपल्याला नेमून दिलेले आयुष्य जर आपल्याला जगायचे असेल तर आपल्यालाही अधिकाची हाव असणे गरजेचे आहे. तुम्ही जर अशा लोकांपैकी एक असाल की जे पैशाचा विचार करत नाही, तर त्या भावनेचा पुनर्विचार करणे अधिक चांगले असते. तुमच्या नकळत तुम्ही स्वतःच्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवत असता. जरी तुम्ही सुखी असलात तरी आपल्या शरीराच्या सर्व भागांचा समावेश असला तर तुम्ही अधिक सुखी होऊ शकता. आणि त्यांचा अर्थ मानाबरोबर शरीराचे लाड झाले तर आनंद नक्कीच द्विगुणित होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, काही वेळेस आपल्याला हवे ते मिळत नाही. आपण निराशेपोटी आपल्या इच्छा आकांक्षा मारून तडजोड करतो. आपल्या मनाला ज्यावेळी वेदना होतात पण त्या टाळण्यासाठी आपण स्वतःची समजूत घालून म्हणतो, जाऊ दे, ते तितकेसे महत्त्वाचे नव्हते किंवा नाहीतरी मला ते नकोच होते. आणि आपल्या अशा प्रवृत्तीमुळे हळूहळू आपल्या भावना बोथड बनत जातात आणि आपल्याला नैसर्गिक किंवा सामान्य अपेक्षांपासून दूर ते ठेवत असतात. म्हणून साधू ते लक्षाधीश. आता मी जेव्हा माझ्या विशीत होतो तेव्हा मी अशा भौतिक सुख अभिहरणाच्या चमत्कारिक अवस्थेतून गेलो होतो असे ते लेखक म्हणतात. आणि मी स्वित्झर्लंडमध्ये 9 वर्षाचा साधू म्हणून राहिलो आणि 9 वर्षानंतर शेवटी एकदाचा मला परमेश्वर भेटला आणि माझ्यामध्येच असलेल्या प्रचंड सुखाची अनुभूती मला मिळाली. काही मर्यादेपर्यंत मी माझ्या ऐहिक सुखाचा परित्याग केला होता, तरी सुद्धा मला इतरांमधील आणि माझ्यामधील फरक लोकांना दाखवायचा होता. म्हणून मी परमेश्वराला प्रार्थना केली की मला मार्ग दाखव. आणि माझ्या आतून मला प्रेरणा मिळाली की मी कॅलिफोर्नियाला जावे. आणि लॉस एंजलिसमध्ये राहिलो तेव्हा मी भौतिक सुखाच्या विरोधात होतो. आणि माझी अशी एक ठाम समजूत होती की सर्व भांडवलदार अतिशय स्वार्थी आहेत असे लेखक म्हणतात. आणि जगातल्या सर्व संकटाचे कारण हेच आहेत, कारण त्यांना जे पाहिजे ते कोणत्याही मार्गाने मिळवतात आणि त्यांना इतरांच्या भावनांची कदर नाही, इतरांबद्दल सहानुभूती नाही, भोवतालच्या परिस्थितीची त्यांना जाणीव नाही. ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि अधिकाधिक संपत्ती आणि सत्ता कशी मिळवता येईल याचाच ते फक्त विचार करतात. मी बंड करून उठलो आणि कोणताही कामधंदा करायला नकार दिला आणि माझ्याजवळ असलेले सर्व गरिबांना दिले. काही महिन्यामध्येच मी बेघर झालो. एका रात्री जेव्हा मी शेकोटी भोवती इतर काही लोकांसोबत बसलो होतो त्यावेळी माझ्या आयुष्यातील नवीन वळण मिळवण्याचा महत्त्व क्षण आला. आणि जेव्हा मी इतरांबरोबर माझ्या नवीन कल्पना मांडण्यात गुंतलो होतो तेव्हा त्यातील एकाने मला नक्कीच चुकीच्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न केला. जॉन, तू ते बोलतोस ते आम्हाला ऐकायला आवडते, पण तू काय बोलतोस, कशाबद्दल बोलतोस हे आम्हाला समजत नाही. आम्ही सगळेच खूप हसलो, पण ती रात्र माझ्या लक्षात राहिली आणि त्या मित्राची टिप्पणी पण मी कधीच विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मनात काहीतरी क्रांतिकारक विचार आले आणि मला जाणीव झाली की या जगात मला माझी स्वतःची अशी जागा, माझे स्थान निर्माण करायचे आहे. त्यामुळे मी इतरांपेक्षा वेगळा दिसेन. तसेच मला आता हेही जाणवायला लागले होते की मला अपेक्षित असणाऱ्या साध्या क्षुल्लक गोष्टी मला मिळत नाही. जरी माझे हृदय आनंदाने आणि प्रेमाने भरलेले असले तरी सुद्धा मी दुःखीच होतो. म्हणजेच ही नवीन प्रणाली मला भावत नव्हती. मी थंडीने कुडकुडत होतो, मला भूक लागली होती, माझा कणा मोडून पडला होता. मी घाबरलो होतो आणि स्वतःला हरवून बसलो होतो. आणि मग मी देवाची मनापासून प्रार्थना केली. मला माफ कर असे सांगितले. माझ्या 9 वर्षाच्या साधू असण्याच्या अवस्थेमध्ये खरा आनंद कसा मिळवायचा हे खूप चांगले शिकलो असतो. तरी त्या रात्री माझ्या लक्षात आले की माझ्या आत्म्याला सुद्धा यापेक्षा अधिक काही हवे आहे. आता मला जाणवले की हे आहे त्यामध्ये आनंद वाटणे एवढेसे पुरेसे नाही, तर आपल्या भौतिक गरजा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. आणि जसजसे मी अधिकासाठी प्रयत्न करायला लागलो अक्षरशः तसतसे ते मिळत गेले. छोटे छोटे चमत्कार माझ्या अवतीभोवती घडायला लागले. आणि आपल्याजवळ आहे तेवढ्यावर संतुष्ट राहणे पुरेसे नाही, तर आपण आपल्या भौतिक गरजांना सुद्धा आदर केला पाहिजे. मी जेव्हा भुकलेला असायचो तेव्हा कोणीतरी मला रात्री जेवायला बोलवायचे. जेव्हा मी माझ्या गाडीत झोपून कंटाळायचो तेव्हा मला कोणतरी आपल्या घरी थोड्या वेळासाठी बोलवायचे. माझ्या गाडीला पेट्रोल लागायचे. माझ्या आईवडिलांनी मला पेट्रोलचे क्रेडिट कार्डच पाठवून दिले. आणि अशा गोष्टीतून अपेष्टातून मला मिळत तेव्हा मला खूप बरे वाटायचे.
आनंद व्हायचा आणि माझी अडचण निवारली गेल्यामुळे मी सुटकेचा श्वास सोडायचो. त्यामुळे माझा पैशांकडे, संपत्तीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलला. हे असेल चालू राहिल्यामुळे एका वर्षाच्या आत भौतिक सुखांची सवय लागली. तरी सुद्धा अजून मी माझा मार्ग शोधत होतो आणि माझ्या प्रार्थनेला यश मिळाले. नक्कीच ते प्रणालींच्या अनुषंगाने मी माझे जीवन व्यतीत करत होतो आणि ते नेहमी देव म्हणायचे की आधी तुम्ही आकाशातल्या देवाचे आशीर्वाद तुमच्या साम्राज्याला मिळवा, सगळी सुखे तुमच्या पायाशी नक्कीच लोळण घालतील. तर उल्लेखलेल्या रात्रींपासून मी माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आणि मला आता माझा मार्ग सापडला. त्यानंतर पुढची 9 वर्षे अगदी काहीही मला जे हवे होते ते मला मिळत गेले आणि अगदी माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा खूप जास्त मिळाले. पण मला माझा मार्ग सापडण्यासाठी 9 वर्षे घालवली लागली. तेव्हाच मला स्वतः आणि देव सापडला. योगायोगाने हवे ते मिळवण्यासाठी आणि पाहिजे ते घडण्यासाठी पुढची 9 वर्षे लागली. त्यानंतर पुढील 9 वर्षे उत्तुंग यश आणि माझे स्वप्ने सतत उतरवण्यात गेली आणि इतरांनाही मी यशस्वी होण्याची गुरुकिल्ली काय, त्यासाठी लागणारी साधने कोणती त्याची प्रात्यक्षिक करून दाखवू लागलो. त्यामुळे त्यांची स्वप्ने अधिक लवकर सत्यात उतरवू लागली आणि शकली सुद्धा. म्हणून 9 वर्षांची खडतर तपश्चर्या, ध्यानधारणा, प्रार्थना, देवाची भक्ती हे सगळे असले तरी त्या काळात इतरांसाठी वचनबद्धता असणे जरुरीचे नव्हते. या नवीन 6 दशकात आपण प्रवेश केलेला असताना जगाचा परित्याग करून रोज 10 ते 12 तास ध्यानधारणा करून दैवी शक्ती प्राप्त करण्याची काहीही गरज नाही. आता मित्रांनो, देव म्हणतायत की मला पैसे दाखवा. मी माझ्या स्वतःच्या भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा मला अनेक धोक्यांची वळणं व चुका स्पष्ट दिसतात असे ते लेखक सांगत आहेत. तरी सुद्धा मला माझ्या योग्य मार्गावर आणण्यासाठी या चुका होणे क्रमप्राप्त होते आणि सुदैव असे की या चुकांपासून शिकण्यासाठी हवे असलेले पोषक वातावरण मला माझ्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून मिळाले. अनेक आवश्यक गोष्टींपासून जेव्हा मी वंचित झालो तेव्हा मी माझ्या मनाला अधिकाची अपेक्षा करण्यासाठी परवानगी दिली आणि मी जगातल्या एका कठोर सत्याला सामोरे गेलो की तुम्हाला मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही. सरतेशेवटी मी देवाला शरण जाऊन म्हटले, देवा आता तूच माझा त्राता, तूच मला मार्ग दाखव. याच वेळी मला असेही वाटून गेले की देवाला मी संपत्ती देण्यासाठी सुद्धा सुचवले हवे. म्हणून हळूहळू मी इतका निर्धावलो की देवाला मी मला पैसे मिळवून दे असेही सांगितले. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय मागता आणि कसे मागता त्यावर भरपूर काही गोष्टी ह्या अवलंबून असतात. म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करता तेव्हा ते आपण करू शकत नाही तेवढेच फक्त तो करतो. म्हणून भौतिक सुख मिळवण्यासाठी फक्त देव भेटतो एवढेच जरुरीचे नाही, तर तुम्हाला जे हवे आहे ते वाढवायचे सुद्धा आहे. आणि तुम्ही पेरलेले बी उत्तम निरोगी असेल तर जमीनही सुपीक असेल, पण तुम्ही त्या पेरलेल्या बियांना पाणीच घातले नाही तर ते वाढणार कसे? म्हणून अंतर्बाह्य सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर प्रेम आणि आधार मिळवण्यासाठी भावनिक गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला हवे ते मिळते तेव्हा आपण पुन्हा मागे वळून बघू शकतो. पूर्वी आपल्याला कोणत्या अडचणी सामना करावा लागला, आपल्यात काय चुका झाल्या त्यावरून आपण धडा शिकतो व पुन्हा तशा चुका होऊ देत नाही. अर्थात या सर्वांना प्रेमाच्या आधाराच्या पार्श्वभूमीची गरज आहे, नाहीतर फक्त संतापच वाटेला येतो आणि आपण काहीही शिकू शकत नाही. फक्त मनस्ताप पदरी पडतो. आणि माझ्यासाठी तरी निदान माझी गरिबी आणि माझे बेघर असणे याचा परिणाम माझ्या हृदयाची कवाडे लोकांसाठी उघडण्यात झाला. आणि जेव्हा मी माझ्या स्वतःच्या पायांवर उभा राहिलो तेव्हा मला पैशाची महती समजली. मला हेही समजले की पैशांमुळे आयुष्याचा स्वर्गही बनवता येतो किंवा त्यांच्या दुरुपयोगामुळे नरकाचा दरवाजाही खुला होतो. पैसे स्वतः उदासीन आहे, आपणच त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक बनवतो. म्हणून पैसा फार वाईट असे उठता बसता म्हणणारे लोक खूप मोठी चूक करतात असे माझे मत आहे. मी जेव्हा बेघर अवस्थेत होतो तेव्हा लोकांनी मला दिलेल्या भेटींचे अप्रूप होते आणि ती केवळ माझ्या बेघर अवस्थेमुळे मला झाली होती. म्हणून पैसा हा स्वर्गातून मिळालेला आशीर्वाद असतो किंवा ते नरकाचे तिकीटही असू शकते, हे तुम्ही पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही होत असता. आता आपली गरज कशी पूर्ण करावी? आतापर्यंत आपण हे पाहिले की स्वतःशी प्रामाणिक राहणे व आपल्या आतील आनंद शोधणे हे आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. पण तुम्ही जर आनंदी नसाल तर तुम्हाला आतील आनंद कसा मिळणार? मुळात जर प्रेमच नसेल तर स्वतःवर किंवा इतरांवर तुम्ही प्रेम कसे करणार? तुमची शेजाऱ्यांवर प्रेम करण्याची खूप इच्छा आहे, पण त्याऐवजी तुम्हाला त्यांचा राग येतो, तर मग तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तडजोड करायची ठरवता पण तुम्हाला खूप कंटाळा येतोय, तर तुम्ही तुमच्या जोडीदारावरच प्रेम करायचे ठरवता पण तुमच्या मनात त्यांच्या भावनेचा उगमच होत नसेल, तर मग तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता पण तुमच्या मनात न्यूनतेमुळे अपराधाची भावना येते, तर मग अख्खं जगच
तुमच्या विरोधात उभे ठाकले तर तुम्ही आनंदी कसे राहाल? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की प्रथम तुमची गरज ओळखा आणि ती पूर्ण करा. गाडी चांगली तर चालतेच, पण त्याच्यात पेट्रोल भरले नाही तर ती चालू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या गरजेच्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नाही तर आपल्या मूळ स्वभावाचा आपल्याला विसर पडतो. आनंदी असणे हा आपला खरा स्वभाव आहे. त्याला प्रत्यय घेणे आणि त्याच्याशी जोडलेले असणे या गोष्टी असतील तर आपल्याला विशिष्ट प्रकारची प्रेम आणि आधार या भावनांची गरज आहे. म्हणून एखादी गाडी जरी चांगले काम देत असेल तरी त्याच्यामध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय ती गाडी कुठेच जाऊ शकत नाही. किती भौतिक सुखे बाहेरच्या जगातून मिळाली तरी जर मनातून तुम्ही आनंदी नसाल तर त्याचा काही उपयोग नसतो. आपल्याला असे वाटते की भौतिक सुखे मिळाली की माणूस सुखी असतो. जर आपल्याला आयुष्यात खूप ताणतणाव असेल की त्यामुळे आपल्याला शांती, प्रेम, आनंद, आत्मविश्वास मिळेनासा होतो, अशा वेळी आपल्याला पुन्हा विचार करण्याची वेळ येते की आपण कोण आहोत आणि आपण पुन्हा आपल्या आतल्या आत्म्याशी जोडले जातो. आपल्याला गरजा पूर्ण झाल्याखेरीज आपल्याला परम आनंद मिळत नाही आणि आपल्याला हवे ते प्रेम मिळाले की आपण सुखी होतो. आपल्याला जेव्हा एक विशिष्ट प्रकारचे प्रेम मिळत नाही तेव्हा आपण दुःखी होतो. प्रेम हे इंधनाप्रमाणे असते. जेव्हा हे प्रेमरूपी इंधन आपल्याला मिळणे बंद होते तेव्हा आपोआपच आपण थांबतो आणि स्टॉप घेतो. म्हणून कितीही चांगले झुंबर बसवले तरी लाईट गेल्यावर त्याच्यातून उजेड कसा येईल? प्रेम मिळाल्यामुळे आपल्याशीच नाते जुळते. आपल्याला हवे ते मिळणे हे झुंबर प्रकाश पुन्हा प्रकाशमान होण्यासाठी बटन दाबण्यासारखे आहे. म्हणून प्रेमाची जीवनसत्वे आहेत. जसे शरीराला पाणी, हवा, अन्न, जीवनसत्वे आणि खनिज यांची निरोगी राहण्यासाठी गरज असते, तसेच आत्म्याची गरज प्रेम ही असते. आत्म्याला प्रेम मिळाले की ते वाढते व मनातून व्यक्त होते, पण मग त्यासाठी शरीराचेच माध्यम वापरते. या जगात आत्म्याला त्याचा हेतू साध्य करण्यासाठी मनात हेतू, ध्येय ठरवणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि श्रद्धा किंवा विश्वास यांद्वारे मदत करते. आणि हृदय आत्म्याला हवे असलेले मिळवण्यासाठी व वाढवण्यासाठी झोकून देण्यास मदत करते. इतर इंद्रिय बाहेरच्या जगातील आवश्यक ती माहिती पुरवतात व आनंद उपभोगण्यात मदत करतात. आता हृदय आत्म्याला आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी मिळवल्यात त्या वाढवण्यासाठी मदत करते. जोपर्यंत आपण आपल्या आत्म्याला ज्या गोष्टी गरजा आहे त्या मिळत नाही तोपर्यंत आपल्या आत्म्याला दिशा मिळणे व आयुष्याला परिपूर्णता मिळणे अवघड आहे. आणि आपल्या शरीराचा आपल्या आत्म्याशी जर संबंध तुटला तर आपले आयुष्य संपूर्णच जाईल. आपल्यामध्ये आपल्याला कळेल की आपण कुठे जात आहोत, पण तेवढे पुरेसे होणार नाही. आपल्याला आत्म्याशी आपला संबंध जोडण्यासाठी आपल्या हृदयाची कवाडे खुली केली पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते अपेक्षित प्रेम आपल्याला मिळायला हवे. निरोगी आणि खंबीर राहण्यासाठी आत्म्याला निरनिराळ्या जीवनसत्वाची नक्कीच गरज असते. जेव्हा आपल्याला त्या हृदयाची दारे बंद असतात किंवा आनंद मिळवण्यासाठी आपली मने भलत्याच दिशेने भरकटलेली असतात तेव्हा आपल्याला उच्चतम यश कधीच मिळत नाही. आपल्या प्रेमाची गरज आपण ओळखायला शिकले पाहिजे आणि त्यामुळे त्या प्रकारे आपल्या हृदयाची दारे उघडून वेगवेगळी प्रेमाची जीवनसत्वे मिळवली पाहिजेत. त्यामुळे तुमच्यातील स्वप्नांशी नाते नक्कीच जुळते आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर पुढे जातात. म्हणून जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण ठरू शकते आणि त्यातून तुम्ही नक्कीच सावध राहायला हवे. असे सावध राहिलात तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर अनुभव घेऊन पुढे जाऊ शकता. आणि आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. त्याशिवाय त्याला पुढील फेरीत प्रवेश करता येत नाही. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका. कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. आणि पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा. कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे कधीही उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे. कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी कधीच होऊ शकत नाही आणि ते शक्यही नाही. त्यामुळे तुम्ही वेगळी वाटचाल केली पाहिजे आणि वेगळं यश तुम्ही नक्कीच मिळवलं पाहिजे. कामामध्ये गुणवत्ता तुम्ही निर्माण केली पाहिजे. कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. आणि त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी. मग ते ज्ञान असो किंवा मग संकटात असणाऱ्याला दिलेल्या मदतीचा हात असो. कारण देण्याची तयारीच ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वर उभा असतो आणि परमेश्वरही त्यांना तेवढं सर्व काही देत असतो. म्हणून आपण जेव्हा लोकांना दिले तेव्हाच परमेश्वर आपल्याला देऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका. त्याला तुम्ही लढायला शिका आणि स्वाभिमान जपायला शिका. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा.
कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तो मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असते. आणि वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. आणि आळस येणार नाही तर आपण नवीन गोष्टी करण्यासाठी अजून उत्साही होण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जाते. आणि त्याच व्यक्तींना ते काम दिले जाते ज्या गोष्टीत ते प्राधान्य देत असतात. म्हणून त्यांना ते गोष्टी माहिती असतात. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर तुम्हाला करता येऊ शकतो. आणि जीवनामध्ये तुम्ही मर्यादित गोष्टीचा वापर करून पुढेही जाऊ शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम करत असाल तर असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कौतुक केले पाहिजे. आणि नक्कीच तुमच्यापासून इतरांनाही भरपूर काही आनंद मिळाला पाहिजे आणि भरपूर काही प्रोत्साहन मिळालं पाहिजे. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश तुम्ही झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला नवीन काहीतरी ऊर्जा मिळाली आहे आणि त्या ऊर्जेनुसार तुम्ही काम करायला नक्कीच घेतलं पाहिजे. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घेऊन कासव हा ही शर्यत त्यांच्या न थांबत्या केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकला होता. म्हणून तुम्ही एखादे काम करत असताना ते थोड्या थोड्या टप्प्यात करत राहिलं पाहिजे आणि ते नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत करत राहिले पाहिजे. मध्ये थांबाल तर तुम्ही संपून जाल. म्हणून थांबला तो संपला अशी म्हण आहे. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते. त्यामुळे आपणही आपल्या मनात नक्की चांगले विचार आणि चांगले सुविचार ठेवले पाहिजे, तरच आपण प्रेरणादायी गोष्टी या आत्मसात करू शकू आणि जीवनात पुढे जाऊ शकू. त्यासाठी स्वामींवर विश्वास असणे गरजेचे आहे. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.